जय शिवराय मित्रांनो, सध्या शिवसेना उबाठा गटाचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला, अशा बातम्या आपण माध्यमामध्ये बघत आहोत. आणि त्यामध्ये नेतेपदी परभणीचे खासदार संजय जाधव यांना नेता केले असं सुद्धा बातम्यामध्ये दिसतंय. मात्र धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी आणखी कोणताही तसा निर्णय घेतलेला नाही किंवा गट स्थापन करण्यासाठी कुठेही मी सहीसुद्धा केलेली नाही. आणि मी हे जो काही 20 तारखेला त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खटला न्यायालयामध्ये चालू आहे आणि त्याचा निकाल हा 20 तारखेला आहे. आणि हा निकाल लागल्याच्या नंतर मी माझ्या मतदारसंघात जाईल, मतदारसंघामध्ये माझ्या मतदारांशी, माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करील आणि त्यानंतर हे ठरवणार आहे. मी आणखी ठरवलेलं नाही. आणि त्यामध्ये त्यांच्यासोबत दिव्य मराठीनी सविस्तर संवाद साधलेला आहे. काही त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. आता नेमकी त्याची उत्तरं काय दिलेली आहेत आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यामध्ये शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चावर तुमची नेमकी भूमिका काय असा त्यांनी प्रश्न विचारला. तर त्यामध्ये ओमराजे यांनी असं उत्तर दिलं आहे, मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. जर भावनिक विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते. म्हणजे त्यांची जी निष्ठा आहे शिवसेनेशी त्याबद्दल. पण राजकीय विचार केला तर तेच बरोबर आहे. शिंदे सेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. कारण ते कार्यकर्त्यांना मानतात. एकमेव असे खासदार आहेत की ते कोणाचाही फोन आला तर ते टाळत नाहीत. आणि मी स्वतः त्यांना असा फोन करून बघितलेलं आहे, टेस्ट घेतलेली आहे. थोडक्यात माझं काही काम नव्हतं, सहज फोन केला किंवा खरं आहे का खोटं आहे तर ते मलासुद्धा फोनवर बोललेले आहेत. आणि तुमचं काही काम असेल तर नक्कीच सांगा असं ते त्यावेळेस मला म्हणाले होते. आता ते म्हणतात मी सध्या पुण्यात आहे. 20 जूनला माझ्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेईल. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला त्यांना, पक्षांतराच्या मागे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. तर त्यावर ते असे म्हणाले, पैसे घेतल्याची चर्चा संपूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत. हा निर्णय पैशासाठी नाही तर मतदारसंघातील विकास कामे आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारला, महायुतीचे नेते आणि तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीत तुम्हाला काय फरक दिसतो. आता यामध्ये त्यांनी फार सविस्तर उत्तर दिलेलं आहे. खूप मोठा आणि स्पष्ट फरक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसलेले नाहीत. आता हे बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः फिरत आहेत. दुसरीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणे शक्य नाही, हे मी समजू शकतो. पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवे होते. कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती. पण दुर्दैवाने ते झाले नाही. आता मित्रांनो, हा हे मुद्दा बरोबर आहे. कारण तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समित्या असतील, यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा सुनेत्राताई पवार असतील, यांच्याकडे सत्ता असूनसुद्धा यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर जे विरोधी बाकावरील आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, पाहिजे तेवढं यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या या निवडणूक आहेत म्हणून स्वतःला झोकून दिलेलं दिसलं नाही. आणि सत्ता पक्षातील सत्ता असूनसुद्धा त्यांनी एवढं झोकून दिलं होतं की हे जे काही ओमराजे निंबाळकर म्हणत आहेत हे एकदम तंतोतंत खरं ठरतं. कारण ते आपण सुद्धा बघत असतो, ह्या गोष्टी आपल्याही लक्षात येतात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला त्यांना, भविष्यात उद्धव सेनेत काय अडचण दिसते. त्यावर त्यांनी असं उत्तर दिले, खासदार म्हणून लोकांची कामे करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो तरीही नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही. हा मुद्दा बरोबर आहे. कारण या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि यामध्ये जे पक्ष नेतृत्व असतं, पक्षाचे जे ज्येष्ठ नेते असतात, त्यांनी
त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं. हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हीच स्थिती राहिली तर भविष्यात माझ्या राजकीय अस्तित्वालाही धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करतो. आता हाही मुद्दा बरोबर आहे, कारण त्यांना जर धाराशिवचं खासदारकी पुन्हा मिळवायची असेल तर त्यासाठी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषदा असतील, तर त्या टिकवणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि त्यासाठी पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यासाठी पाठिंबा असणं गरजेचं असतं. आणि तसा तो उद्धव सेनेकडून कार्यकर्त्यांना मिळत आहे असं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते दिसत नाही. त्यानंतरचा प्रश्न विचारला त्यांना, मतदारसंघात कामे करताना नक्की काय अडचणी आहेत. त्यावर ते म्हणतात, लोकांना शेतरस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत, गावात DP रोहित्र बसवण्यासाठी मी स्वतः 3-3 वेळा प्रस्ताव देऊनही कामे होत नाहीत. आमच्याकडे ना निधी असतो ना काम करता येते. समोर सत्ता आणि पैसा आहे. माझ्याकडे पक्षाविषयी निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील तर लोकांसमोर जायचे कसे. शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार. त्यामुळे आता दुसरा पर्यायच नाही. आणि हा खरा मुद्दा आहे, कारण ज्या अर्थी त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, लोकांना शेतरस्ते असतील, लोकांचा पीक विमा असेल, लोकांचे काही स्थानिक प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवल्या जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस मतदार त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहतील. आणि जर हे प्रश्नच त्या नेत्याकडून सुटत नसतील तर ते मतदार मग त्या नेत्याच्या पाठीमागे उभे कसे राहतील, हा खरा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, तुम्हाला पक्ष प्रवेशासाठी पैसे दिल्याची व Y+ सुरक्षा पुरवल्याची चर्चा आहे. आता त्यामध्ये ओमराजे असं म्हणतायत, ते तसं पत्रही व्हायरल होते ते सुरक्षा पुरवल्याचं Y+चं. त्यामध्ये या 6 खासदारांची नावंसुद्धा आहेत. मात्र ओमराजे काय म्हणतात, तसे काहीही झाले नाही. मी पैशासाठी राजकारणात आलेलो नाही. तसे असते तर यापूर्वीच पक्षप्रवेश केला असता. राहिला प्रश्न Y+ सुरक्षेचा, कुठला खासदार फोनवर प्रत्येकाशी बोलतो. मी प्रत्येकासोबत फोनवर बोलत आहे. मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही. आणि हेच खरं आहे की खासदार ओमराजे निंबाळकर हे कोणालाही फोन लावल्याच्या नंतर तो फोन घेऊन स्वतः बोलतात. असा माझाही अनुभव आहे. 2 वेळेस मी त्यांना फोनवर स्वतः बोललेलो आहे. आता मी एक साधा माणूस आहे, पण जर माझ्यासारख्याचा ते फोन घेत असतील तर मग त्यांच्या मतदारसंघातील ते कोणत्याही कार्यकर्त्याचा फोन घेत असतील असं मला तरी वाटतंय. मात्र त्यांची जी काही भूमिका आहे, तर जो उद्याचा निकाल आहे त्या निकालावरच आधारित आहे. जर निकाल ओमराजेंच्या बाजूने लागला तर ओमराजे मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर ठरवतील. आणि विरोधातही लागला तर मग आता तुम्हीही समजू शकता की निकाल कसा लागल्यावर काय होऊ शकतं. यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.